पावसामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये देखील मोठ्या प्रमाणावरती व्यापारी आणि शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। फळ मार्केटमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज मोठ्या प्रमाणावरती आवक झालेली होती। अननस, कलिंगड, पपई, टरबूज इत्यादी फळं ही मार्केटमध्ये आलेली होती। मात्र मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गिराईक यांनी पाठ फिरवल्यामुळे मोठ्या प्रमाणावरती आता व्यापाऱ्यांचं नुकसान होताना पाहायला मिळतंय। पावसामुळे गिराईक या मार्केटमध्ये पोहोचलेच नाहीत आणि त्यामुळे ही संपूर्ण फळं वाया गेल्याचं चित्र पाहायला मिळतं। 2 कोटीचं नुकसान झालेलं आहे। काय नुकसान आहे? कोणती फळं होती? कलिंगड आहे, खरबूज आहे, पायनॅपल आहे, पुन्हा पपई आहे। मोठ्या नुकसानात व्यापार नसल्यामुळे नुकसान झालेलं आहे। 1.5 ते 2 कोटी रुपयाचं नुकसान आहे आजच्या दिवशी मार्केटमध्ये। व्यापार गिराईकच ठप्प झालेला आहे पावसामुळे।